होय, हा योगायोग नव्हे, तर मी स्वतः तुझ्या समोर येऊन तुला आज काहीतरी बोलतोय, तुला काहीतरी सांगतोय. म्हणून लक्षपूर्वक आणि शांतपूर्वक मी तुला ज्या गोष्टी सांगतोय त्यातून लक्षपूर्वक एक. आणि प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हाला हा श्री बाळूमामांचा संदेश आवडला तर याला आत्ताच लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री बाळूमामांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. गुरुमाऊली म्हणतात, तू मला हाक मारतो कधी आनंदात तर कधी दुःखात, पण तू हे विसरतो की तुझी हाक माझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच मी तुझ्या प्रत्येक स्पंदनात असतो. लक्षपूर्वक एक. पण केवळ मी दगडाची मूर्ती नव्हे, मी तुझ्या अंतःकरणातील सत्य आहे. आणि हो, जीवन म्हणजे परीक्षा नव्हे तर प्रवास आहे. तू रोज मला विचारतो की हे गुरुराया, हे सर्व दुःख माझेच वाटेला का? तर मी तुला सांगतो, दुःख हा माझा शाप नव्हे तर माझे सर्वात मोठे शिक्षण आहे. ज्या मातीला आगीचा ताप लागतो तीच माती मजबूत पूर्णत्व वीट बनते. ज्या सोन्याला घाव सोसावे लागतात तेच सोने तेजस्वी दागिने होतात. आणि हो, तुझ्या वेदना, तुझा संघर्ष हेच तुला तेजस्वी आता बनवत आहे. त्या क्षणांना शरण जाऊ नको, तर त्यांना आता पूर्णत्व शक्ती बनव. आणि हो, लक्षपूर्वक एक. खरी भक्ती म्हणजे काय? तू दिलेले नैवेद्य, तू गायलेली स्तोत्रे, तू डोक्यावर घेतलेले कष्ट हे अजिबात नव्हे. खरी भक्ती म्हणजे तुझ्या कर्मातील निष्ठा आहे. जे काम तू तुझ्या हातात घेतले आहे तेच माझे मंदिर आहे. ते काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि आनंदाने पूर्ण समर्पणाने कर. तिथेच माझी खरी पूजा आहे. प्रथम लक्ष घे, तू मला मंदिरात शोधतो आणि मी प्रत्यक्ष तुझ्या कर्मात वाट पाहतो. म्हणून सेवा कर, तेही निस्वार्थपणे, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवता. प्रत्यक्ष तीच माझी सर्वात मोठी आरती असते. म्हणून तू अहंकार जपण्यात खूप वेळ आता मात्र घालवलेला आहेस. पण आता लक्षपूर्वक एक. तुझा हा मीपणाच तुझ्या आणि प्रत्यक्ष आयुष्यामध्ये दुःख आणतो. आणि हो, ही भिंत तोड. स्वतःला मी म्हणून पाहण्याऐवजी विश्वासाचा एक भाग म्हणून अनुभव. तुझे शरीर एक नाशवंत आहे, पण तुझ्यातील आत्मा माझा अविभाज्य अंश आहे. म्हणून तू लक्षपूर्वक आता हे समजलं पाहिजे की दुःख हे मी दिलेले दंड नव्हे, तर तुझ्या आत्म्याला अधिक तेजस्वी बनवण्यासाठी दिलेली प्रत्यक्ष अग्निपरीक्षण आहे. म्हणून तू मला मंदिरात शोधतोस, पण प्रत्यक्ष मी तुझ्या कर्मामध्ये आणि प्रामाणिकपणामध्ये वास करतो. काळजी करणे थांबव. तू भविष्याबद्दल जे विचार करतोस ते मी नव्हे तर तूच निर्माण करत असतोस. म्हणून सकारात्मक दृष्टिकोन आणि वर्तमान जगण्याचे महत्त्व तुला मात्र समजलं पाहिजे. जोपर्यंत तुझ्या मनात दुसऱ्याबद्दल मत्सर असेल तोपर्यंत माझ्या कृपाचा अर्थात प्रकाश तुझ्यापर्यंत पूर्णपणे पोहोचू शकणार नाही. मी तुला अपयशी होण्यासाठी नव्हे तर प्रत्येक अपयशातून नवीन धडा शिकून प्रत्यक्ष पुन्हा पुढे उभे राहण्यासाठी बनवला आहे. म्हणून तू माझा अंश आहेस. तुझ्यातील आत्मविश्वास हा माझा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. स्वतःवर शंका घेऊन माझा अपमान करू नकोस. तुझे खरे वैभव तू किती कमावलेस यात नव्हे, तर तू किती निस्वार्थपणे वाटलेस यात आहे. म्हणून आता तुला लक्षपूर्वक माझी गोष्ट लक्षात ठेवायचे, ती म्हणजे आजचा हा संदेश तू दुर्लक्षित न करता एक लक्षपूर्वक मन ठेवून नक्कीच ऐक. आता तुला लक्षात ठेवायचे, तू शरीर नव्हे, तू मन नव्हे, तू पदवी नव्हे, तू आहेस जाणीव. प्रत्यक्ष मी तुला मुक्तीचा मार्ग दाखवला आहे, तो म्हणजे जागरूकता. प्रत्येक श्वास घेताना, प्रत्येक कृती करताना मी हे करत आहे याची पूर्ण जाणीव ठेव. कारण हीच खरी साधना असते, हाच खरा धर्म असतो. म्हणून भविष्याची चिंता करण्यात कधी वेळ घालवू नकोस. भविष्य हा वर्तमान क्षणाचा प्रतिध्वनी आहे. आज तू जे विचार करशील उद्या ते तुझ्या जीवनात प्रत्यक्ष सत्य बनेल. आणि हो, तुला आता लक्षपूर्वक आता कान देऊन ऐकायचं आहे. आणि हेच परम सत्य आहे. मी तुला पूर्ण निर्माण केले आहे. तुझ्यामध्ये कोणतीच कमी नाही. जेव्हा तू स्वतःवर शंका घेतोस तेव्हा तू माझ्या रचनेवर शंका घेतोस. आणि जेव्हा तू स्वतःला अशक्त समजतोस तेव्हा तू माझा अनंत शक्तीचा अपमान करतोस. माझी सर्वात मोठी भेट तुला तुझ्यातच रूपात दिली आहे. माझा शोध आता मात्र करणं थांबव. माझ्यावर अवलंबून राहणे थांबव. फक्त तू स्वतःमध्ये मला बघ. तू स्वतंत्र आहेस, तू समर्थ आहेस, तू माझा उत्सव आहेस. म्हणून जा आणि या सृष्टीचे नियम
प्रथम तू जाण, प्रत्यक्ष तू आणि मी वेगळं नव्हे तर एकच आहे. आणि हो, तू फक्त प्रेम दे आणि शांत राहा. तुझ्या जीवनात जे काही चांगले यायचे आहे त्याची व्यवस्था मी स्वतः करत आहे आणि जे काही मी तुला येणाऱ्या काळात देणार आहे ते मात्र अगदी उत्तम असणार आहे. फक्त तुला माझ्यावरती विश्वास मात्र ठेवायचा आहे आणि मी तुला मुक्ती दिली आहे. या जगात कोणी तुझा मालक नाही. फक्त तुला आता स्वतःवर विश्वास ठेवून योग्य ते कर्म करायचे आहेत. भक्तांनो, एक भक्त गुरु मौलींना म्हणतो, हे गुरुराया, हे बाळूमामा, कुठे आहात तुम्ही एवढ्या धावपळीत, एवढ्या कोळाला तू मला विसरलास का? माझी प्रार्थना हे भगवंता, हे गुरुराया, तुला ऐकू येत नाहीये का? असं एक भक्त म्हणतो. अचानक मग त्याच्या आत एक खोल, शांत पण अत्यंत स्पष्ट आवाज घुमतो. गर्दीचा आवाज फिका पडतो, फक्त आवाज स्पष्ट ऐकू येतो. मग भगवंत गुरुराया म्हणतात, मी तुला विसरलो नाही, तूच मला गर्दीत प्रथम मात्र शोधत आहेस. मग भक्त म्हणतो, कोण कोण बोलते? मग गुरुराया म्हणतात, मी, ज्याला तू रोज हाक मारतो, ज्याला तू शांतता म्हणतोस, विश्वास म्हणतोस, प्रवास म्हणतोस. मी तो आता तुझा गुरुराय आहे, जो तुला या धावपळीतून बाहेर काढून पाहतो. म्हणून आता तुला लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आणि हो, मी फक्त पाहतोय कारण तूच मला तुझे जीवन पाहायला प्रथम दिले आहे. मी तुला संकट दिले नाहीत, मी तुला संकटांवर मात करण्याची प्रबळ अशी शक्ती दिली आहे. तू मला सुख मागतोस पण मी तुला स्थिरता देतो, कारण सुख हे क्षणभंगुर आहे पण स्थिरता तुला या वादळातही अगदी शांत ठेवेल. म्हणून सांग आता, प्रथम तू दुसऱ्यावर कधी प्रेम केला आहेस का? केवळ अपेक्षा न ठेवता, कोणताही स्वार्थ न ठेवता. ज्या क्षणी तू दुसऱ्यांच्या डोळ्यात आनंद पाहतोस त्या क्षणी तू माझे दर्शन घेतोस. माझी पूजा ती नव्हे जी तू मूर्तीसमोर सारखं सारखं करतोस. माझी पूजा ती आहे जी तू एका भुकेलेला भाकर देताना किंवा एका निराशेला धीर देताना करतोस. आणि हो, प्रथम तुला लक्षात ठेवायचे, तू म्हणतोस की हे गुरुराया, हे भगवंता, मी काय करू? मला आता तुम्ही मार्ग दाखवा. तर मार्ग आता तूच आहेस. प्रथम सत्य बोल, कारण सत्य कधीही तुटत नसतो. निस्वार्थ कर्म कर, कारण त्याचे फळ तुला नाही तर प्रत्यक्ष जगाला मिळेल. आणि स्वतःला कमी कधी लेखू नकोस, समजू नकोस, कारण तू माझ्याच परम ऊर्जेचा अंश आहेत. आता तू स्मरण ठेव की जेव्हा तू हसतोस तेव्हा आनंद माझा असतो आणि जेव्हा तू लढतोस तेव्हा विजय देखील तुझाच असतो. आणि हो, माझ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुझ्या सामर्थ्यावर आता तू विश्वास ठेवायला हवं. आणि हो, मी तुझा आधार आहे. प्रथम थांब, तुझा विचार थांबव, तुझी चिंता, तुझी हाव आणि तुझे भय, सर्व काही माझ्यासमोर अगदी शून्य आहे. तुझे मन ऐकण्यासाठी मी या संदेशाद्वारे, या व्हिडिओद्वारे तुझ्यासमोर प्रकट झालो आहे, तुझ्यासमोर आलो आहे. तू काही बोलू नकोस. आज फक्त मी तुझ्याशी बोलेल आणि मला खात्री आहे की तू लक्षपूर्वक ऐकशील. मी पाहतोय तू रोज आशा आणि निराशा या दोन प्रत्यक्ष दोऱ्यांवर चालतोस. तू मला शक्ती म्हणून ओळखतोस पण मी शक्ती नव्हे तर मी एक स्रोत आहे. शक्तीचा उपयोग कसा करायचा हे तू ठरवतोस. तू लढण्यासाठी ती वापरतोस की सृजनासाठी? प्रथम तुझा प्रत्येक दिवस हे माझे तुझ्यासाठी दिलेले कोरे पान आहे. त्यावर कथा तुझी असते, शाई देखील तुझीच असते. तू प्रत्यक्ष जन्म आणि मृत्यूला मोठे सत्य मानतोस पण ते सत्य नव्हे. जन्म म्हणजे प्रारंभ नव्हे आणि मृत्यू म्हणजे शेवट नव्हे. ते तर फक्त वेळेचे टप्पे आहेत. तू अनंत आहेस, तू माझी जाणीव आहेस. मी तुला दुःख यासाठी दिले कारण सुखाची खरी किंमत तुला मात्र आता कळायला हवी होती. ज्याला भूक लागली त्याला अन्नाची ज्या पद्धतीने किंमत कळते, ज्याला वेदना झाल्या त्याला शांतीचे ज्या पद्धतीने महत्त्व समजते. आणि हो, तुझा हा संपूर्ण संघर्ष शाप नव्हे तर तुला परिपूर्ण बनवणारा एक अभ्यासक्रम आहे जो तुला समजलं पाहिजे. तुला वाटते मी तुला माफ करील, असे अजिबात नव्हे. माझा नियम श्रमा नव्हे तर प्रथम परिणाम असतो. तुझं प्रत्येक कर्म, चांगले असो किंवा वाईट, ते तुझे भविष्य स्वतः लिहित असते. मी फक्त न्याय देतो आणि माझा न्याय नेहमी निष्पक्ष असतो. म्हणून बाहेरच्या शत्रूंशी लढणे आता मात्र तू थांबव. तुझा खरा शत्रू तुझ्या आत आहे, तो म्हणजे तुझा अहंकार, क्रोध आणि लोभ. त्यांना प्रथम तू पराभूत कर. आणि हो, तुझा खरा धर्म दुसऱ्यांना धीर देण्यात आणि सत्य बोलण्यात आहे. तू ते ओळख.
एक हे सर्वात महत्त्वाचे आहे, तू जे मागितले ते तुला मिळाले नाही, कारण जे तुझ्यासाठी चांगलं आहे ते मी तुला न मागता प्रथम नक्कीच देतो. तू फक्त 2 गोष्टी कर. प्रथम स्वतःवर विश्वास ठेव, कारण मी तुझ्यावर ठेवला आहे. आणि दुसरं म्हणजे वर्तमान क्षण पूर्णपणे जग, कारण मी फक्त आता प्रत्यक्ष आता मध्येच आहे. भूतकाळ गेला, भविष्य मात्र आले नाही. म्हणून आता उठ, तू माझा आहेस. तुला कसली भीती? मी तुझा प्रत्येक श्वासात आहे. मला शोधणं थांबव आणि जगणे मात्र आता योग्य पद्धतीने सुरू कर. आणि हो, ज्या क्षणी तुला सर्व संपले असे वाटेल, तेव्हा मात्र एकदा तू प्रथम स्वतःवर विश्वास ठेव आणि मागे वळून बघ की नक्की ज्या भगवंतांनी तुला इथपर्यंत आणलं आहे, इथपर्यंत तुला नक्कीच योग्य गोष्टी शिकवल्या आहे, तर तुला पुढेही नक्कीच घेऊन जाईल. या गोष्टींकडे आता तू मात्र लक्ष दिलं पाहिजेस. आणि हो, तुझे खरे वैभव तू किती कमावलेस यात नव्हे, तर तू किती निस्वार्थपणे इतरांना वाटले आहेस, इतरांना किती निस्वार्थपणे तू मदत केली आहेस यामध्ये असते. आणि हो, आज मी तुला बोलतोय तुझ्या अस्तित्वाच्या मुलापासून, ते तू लक्षपूर्वक ऐकले पाहिजेस. तू मला भगवंत, तुझा परमेश्वर, तुझा गुरुराया मानतोस, परमेश्वर म्हणतोस, पण मी नुसते नाव नव्हे, मी ती ऊर्जा आहे ज्यामुळे तू श्वास घेतोस. तू नेहमी माझ्या प्रत्यक्ष इच्छेबद्दल बोलतोस. माझी इच्छा फक्त एकच आहे, ती म्हणजे माझ्या प्रेमळ भक्ता तू आता मात्र आनंदी राहावेस. हो, पण तू काय करतोस? तू क्षणिक सुखाच्या मागे धावतोस आणि स्वतःला दुखी करून घेतोस. मी तुला बुद्धी दिली, सर्व ज्ञान दिले, पण तू तिचा मात्र वापर चिंता करण्यासाठी करतोस. मी तुला भरभरून असे प्रेम दिले, पण तू त्याचा वापर अपेक्षा आणि हक्क इतरांना दाखवण्यासाठी करतोस. आता लक्षपूर्वक ऐक. तुला वाटतं तू आयुष्यात खूप संघर्ष करत आहेस, पण हो, संघर्ष हा तुझ्या जीवनातील दंड नव्हे, तर तुझ्या क्षमतेचा एक पुरावा आहे. जर मी तुझ्यावर विश्वास ठेवला नसता, तर मी तुला इतकी मोठी आव्हाने दिलीच नसती. म्हणून तू अपयशाला घाबरतोस. अपयश म्हणजे अंतिम निर्णय नव्हे. अपयश म्हणजे मला अजून एका पद्धतीने प्रयत्न करायचा नाही याची मिळालेली प्रत्यक्ष सूचना आहे. म्हणून माझ्या नजरेत तो माणूस कमकुत नाही जो पडतो, कमकुत तर तो आहे जो पडल्यावर देखील उठण्याचा योग्य पद्धतीने कधी प्रयत्न करत नाही. म्हणून आता मात्र तू लक्षपूर्वक आहे. तू सत्याचा शोध प्रत्यक्ष शोधात आहेस. सत्य तुझ्या अंतःकरणात आहे. बाह्य जगात सत्य कधी तुला सापडणार नाही. आणि हो, तर बदल आहे, ते आज आहे, ते उद्या बदलणार आहे. आणि हो, तुझ्या आतला प्रत्यक्ष शांतपणा कधीच बदलत नसतो आणि तो मी आहे. नवीन काही करू इच्छितोस तर मी सांगतो, तुझ्या कामात परिपूर्णता तू मात्र आणली पाहिजेस. कारण परिणाम काय देईल याचा विचार न करता तुझे आजचे कर्म सर्वोत्तम तू मात्र केली पाहिजेत. आणि तीच माझी खरी सेवा आहे या संपूर्ण सृष्टीत. तू आणि मी वेगळे नव्हे. तू जेव्हा दुसऱ्यावर प्रेम करतोस तेव्हा तू मलाच प्रेम करत असतो. तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा तू माझ्यावरच विश्वास ठेवतोस. मी तुझ्यापासून दूर नव्हे, मी तुझ्या आत शांत बसलो आहे. म्हणून मला हाक मारणे प्रथम थांबव. तुझ्या आत आता तू लक्षपूर्वक बघ आणि माझ्या अस्तित्वाची जाणीव प्रत्यक्ष हो. आणि हो, प्रेमळ भक्ता, आता मी तुला एक मोठे सत्य सांगतो. थांब. कशाला इतकं धावतो? कशाच्या मागे लागलाय? एवढी गडबड कसली? प्रथम तुला वाटतं मी या मेंढ्यांच्या संगतीत या माळरानावर बसलोय आणि तू शहरात धावतोय, पण खरं सांगायचं गेलं तर प्रथम माळरान तुझ्या मनात आहे आणि मी तुझ्या विचारांत आहे. आणि हो, जीवन कठीण आहे असं वाटतं, तर जीवनात कठीण काय आहे? कठीण तर तुझा मोह आहे. तू जे मिळवायचं त्याचा आनंद घेत नसतो. आणि हो, जे प्रत्यक्ष मिळालं नाही त्याची मात्र चिंता करत बसतो. हातात भाकर आहे पण डोक्यात मात्र तुझ्या सोने आहे. आणि मला विचारतो की हे मामा, मला शांती कशी मिळेल? प्रथम तुझ्या हातातल्या भाकरीत प्रथम शांती लपली आहे, ती सोन्यात नव्हे. माझा भगवंत कुठे आहे? देव मंदिरात नव्हे, देव आकाशात नव्हे, देव तुझ्या शेतात आहे, देव तुझ्या कामात आहे. म्हणजे जर तू तुझ्या प्रत्येक कार्याला, तुझ्या प्रत्येक कर्माला योग्य पद्धतीने नक्कीच केलं तर तेच खरं भगवंत आहे. आणि प्रथम तू पाहिलं आहेस का कसं शांत संपूर्ण सृष्टी आहे? आभाळ कसं निळं आणि पाणी कसं निर्मळ आहे?
तसंच तुझं मनही असंच निर्मळ आणि शांत मात्र असायला हवं. प्रथम एक, मला तुझ्याकडून काहीच नको, मला फक्त तू आनंदी राहिलेलं पाहिजे, बस एवढंच बघायचं आहे. म्हणून तू माणसात एवढी भिंत का उभी केली, हा प्रथम तुला लक्षात ठेवायचे. या सृष्टीच्या नक्कीच परमेश्वराने तर सगळ्यांना एकाच मातीचं बनवले. म्हणून आता तुला एवढंच समजलं पाहिजे की ज्या गोष्टी तुला मिळाल्या नाहीत त्या गोष्टींमध्ये दुःख प्रथम करण्यापेक्षा ज्या गोष्टी परमेश्वरांनी तुझ्या चरणी ठेवल्या आहेत, ज्या गोष्टी परमेश्वरांनी तुला आयुष्यात दिल्या आहेत, त्या गोष्टीमध्ये प्रथम तू आनंद मात्र शोधला पाहिजे. कारण भगवंत जे काही देतो ते मात्र योग्यच देतो, फक्त त्या गोष्टी मात्र आनंदाने तू मात्र स्वीकारल्या पाहिजेत. आणि हो, प्रथम काळ म्हणजे काय समजतो? गेलेला काळ आणि येणारा काळ. अरे प्रथम काळ गेला त्याला तू मात्र विसरलं पाहिजे, उद्या आला नाही त्याची मात्र काळजी करू नको. सत्य फक्त आता एवढंच आहे, ज्या श्वासावर तू प्रथम जगतोस तोच तुझा प्रथम काळ आहे. तो श्वास पूर्णपणे तू मात्र जगायला शिकलं पाहिजे. जेव्हा तू भूतकाळाची चिंता सोडतो आणि भविष्याची भीती सोडतो तेव्हाच तुला खरी शांतता लाभेल. आणि ती शांतता म्हणजे दुसरं तिसरं कोणी नव्हे, तोच तुझा खरा आधार आहे. म्हणून तुझ्या आयुष्यात सुख आणि दुःख हे प्रथम काय आहे हे फक्त तुझ्या मनाची एक बिंदास अशी अवस्था आहे. एकाच पावसाने शेतकरी आनंदी होतो आणि प्रवासी मात्र दुःखी होतात. पाऊस तर एकच असतो, तसंच दुःखाकडे शिक्षक म्हणून बघा. अर्थात त्याने तुम्हाला जे शिकवलं, ज्या गोष्टी तुम्हाला त्याने अनुभवायला दिले, ते जगातील या सृष्टीतील कोणत्या पुस्तकात तुम्हाला मात्र मिळणार नाहीत. म्हणून सुख तुम्हाला झोपवते आणि दुःख तुम्हाला प्रथम जागे करते. म्हणून तुम्ही मात्र आता जागे व्हा आणि त्या दुःखातून नवीन काहीतरी निर्माण नक्कीच करा. प्रथम तुम्ही संबंध कशासाठी जोडता? मला काहीतरी मिळेल म्हणून. जेव्हा तुम्ही प्रथम मिळेल ही अपेक्षा इतरांकडून ठेवता तेव्हाच तो संबंध मात्र तुटायला सुरुवात करतो. म्हणून जरा प्रत्यक्ष लक्षपूर्वक नक्कीच आहे ते म्हणजे निस्वार्थपणे एका रोपट्याला पाणी देण्यासारखं ते तुम्हाला फळ देईल की नाही याचा विचार मात्र करू नका. फक्त ते तुम्ही देऊन बघा, तुम्हाला लगेच कळेल. खरा आनंद घेण्यात नव्हे तर प्रथम इतरांना देण्यात असतो. आणि तुझं कर्म हेच प्रथम तुझं रूप असतं. तुझ्या कर्मातूनच तुझी ओळख तयार होते. दुसऱ्याला मदत करण्यात, प्रामाणिक राहण्यात आणि दिलेला शब्द पाळण्यात तुझी खरी श्रीमंती असते. म्हणून तुझं जीवन एक पद्धतीची नदी आहे. ती कधीही मागे वाहत नसते, ती नेहमी पुढे जाते. नदीला माहिती असतं तिला समुद्राला जाऊन मिळायचं आहे. तुलाही माहिती मात्र असायला हवं की तू आनंदाला आणि समाधानाला प्रत्यक्ष जाऊन मात्र मिळणार आहेस. फक्त वाहत राहा, न थांबता न घाबरता. माझी प्रार्थना तुझ्यासाठी नव्हे, माझा विश्वास प्रथम तुझ्यावर आहे. म्हणून प्रथम साधेपणाने आणि प्रामाणिकपणे आणि आनंदात प्रथम तुम्ही मात्र जीवन जगलं पाहिजे. कारण जो भगवंत देऊ शकतो तो भगवंत घेऊ देखील शकतो. या गोष्टींचा प्रथम तुम्ही मात्र विचार केलं पाहिजे. म्हणून परमेश्वरांनी ज्या गोष्टी तुमच्या पदरात टाकल्या आहेत त्या गोष्टींचा प्रथम आनंद घ्या. पण गर्व, अहंकार, मीपणा हे मात्र तुम्ही प्रथम सोडून द्या. बस एवढंच तुम्हाला आता मात्र नक्कीच मनात ठेवायचं आहे. आणि हो, आज मी तुला कुठल्या मंत्राबद्दल नव्हे, कुठल्या चमत्काराबद्दल नव्हे, तर तुझ्या या मौल्यवान आयुष्याबद्दल बोलणार आहे. हे आयुष्य म्हणजे काय? हे एक प्रवास असतो ज्या सुख दुःख, ऊन पाऊस, चढउतार सगळे मात्र येणारच. म्हणून जीवनात सगळ्यात मोठा आधार काय असेल तर तो म्हणजे सत्य आणि श्रद्धा असते. म्हणून खरं बोलणं, खरं वागणं हे कधी सोडू नकोस. सत्याला कधी हार मात्र नक्कीच नसते आणि धर्माला कधी मरण देखील नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रद्धा माझ्यावरची, अर्थात प्रत्यक्ष त्याहीपेक्षा मोठी श्रद्धा म्हणजे स्वतःवरची असते. कारण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल तर तेच तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे. कारण भगवंतावरती श्रद्धा हे प्रथम गुरुमाऊलींचे नाम घेण्यात असतं. हे लक्षात ठेवा की प्रत्यक्ष बाळूमामांच्या नावानं चांग भलं, अर्थात चांग भलं करण्याची ताकद ही मात्र तुमच्यात परमेश्वरांनी दिलेली आहे. मी फक्त तुझ्या पाठीशी उभा राहून तुला बळ देतो. मनात आत्मविश्वास ठेव, कुठलेही संकट मोठं तुला कधीही वाटणार नाही. आणि हो, कर्म हेच खरं प्रथम देवत्व असतं. नुसतं हात जोडून कधी बसू नकोस. कारण तुझ्या कर्मातून, तुझ्या प्रयत्नातून तू स्वतःचं नशीब मात्र नक्कीच लिहितो. ज्या पद्धतीने शेतात बी पेरल्याशिवाय पीक येतं का, तसंच
आयुष्य नक्कीच असतं, मेहनतीला पर्याय नसतो. तुझ्या हात जे कार्य करतात, जे कर्म करतात त्याचेच फळ तुला मात्र भविष्यात मिळतात. म्हणून प्रथम कर्म आणि कष्ट करायला कधी लाजू नको, घाबरू नको. प्रामाणिकपणे योग्यपणे कष्ट हेच तुझ्यासाठी योग्य त्या पद्धतीचे दागिने आहेत. म्हणून या संपूर्ण सृष्टीत सगळ्यात मोठं कार्य म्हणजे कोणतं असेल तर ती म्हणजे माणुसकी आहे. अर्थात दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी तू मात्र पुसायला शिक. अर्थात भुकेलेल्याला घास दे, कोणाच्या दुःखावर हसू नकोस, कोणाची चेष्टा तर मुळीच करू नकोस. तू जर माणसाशी चांगलं वागलास तर भगवंत तुझ्याशी नक्कीच चांगलं वागतो. आणि हो, कोणाला मदत करण्यासाठी मोठं मन नक्कीच लागतं. आता श्रीमंत नव्हे, तुझ्या घरात कितीही गरिबी असो पण अर्थात मनातली माणुसकी कधी तू प्रत्यक्ष गरीब होऊ देऊ नकोस. आणि काळजी मात्र मुळीच करू नकोस, कारण चिंता आणि भीती माणसाला आतून पोखरून टाकते. प्रथम कशाला घाबरतो? जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तुझं वाईट मात्र अजिबात होणार नाही. आणि आयुष्यात वाईट काळ हा प्रत्येकाला येतोच. प्रत्यक्ष तो तुला खूप काही शिकवण्यासाठी येतो. म्हणून वाईट काळामध्ये तुला असं वाटू शकतं की ज्या गोष्टी तुला मिळालेल्या होत्या त्या मात्र तुझ्यापासून दूर गेल्या आहेत. ज्या गोष्टींची तू अपेक्षा ठेवली होतीस त्या गोष्टी मात्र तुझ्यापासून अगदी नष्ट झाल्या आहेत. आणि हो, ज्या गोष्टींचे तुला आता नक्कीच दुःख आहे, ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यात घडत आहेत त्या गोष्टी भगवंत परमेश्वर ऐकतो का नाही, अशा भरपूर गोष्टी ज्या तुझ्यासोबत सर्व उलट दिशेने घडत असतात, याच गोष्टीला म्हणतात वाईट काळ. परंतु जे संकट तुझ्या डोळ्याला पाणी आणेल त्या संकटांवर विजय मिळवण्याची ताकद ती मात्र मी तुझ्यात नक्कीच दिलेली आहे आणि ती तुझ्यात आहे देखील. फक्त त्याला मात्र पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेव. म्हणून आयुष्यात सुख आणि समाधान मिळवण्यासाठी सोपा मार्ग सांगतो, ते फक्त तू लक्षपूर्वक ऐक. प्रथम म्हणजे सत्य आणि धर्म कधी देखील सोडू नको. दुसरं म्हणजे आईवडिलांची योग्य त्या नक्कीच मनाने सेवा कर. आणि प्रथम मेहनत कर, माणुसकी जप. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत श्री गुरुमाऊली बाळूमामांचे नामस्मरण कर, कारण श्री बाळूमामांचं नक्कीच नामस्मरण आणि त्यांच्या नामाचा जप हे नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. गुरुमाऊली म्हणतात, जेव्हा तुला एकटं वाटेल, अर्थात रस्ता सापडणार नाही, तेव्हा फक्त एकदा मनातून नक्कीच तुम्हाला हाक मार आणि मी तुझ्याजवळ तुझ्या प्रत्यक्ष संकटात उभा राहील. प्रेमळ भक्तांनो, हा तुमचा जो देह आहे तो देह म्हणजे काय आहे, तरी ही एक पंढरी आहे. या पंढरीत तुमचा आत्मा म्हणजेच विठुराया बसलेला आहे. बाहेर भगवंत शोधू नका, फक्त तुम्ही परमेश्वरांना तुमच्या आतमध्ये पहा. पण हा देह तुम्हाला कशासाठी मिळालाय? नुसता खाऊन पिऊन संपवायला नव्हे. हा देह तुम्हाला मिळायला आहे योग्य कर्म करायला. कर्म म्हणजे तुमचा प्रथम सोहळा असतो. तुम्ही म्हणता, हे गुरुराया, हे मामा, नशीब माझं खराब आहे, माझे भाग्य पूर्णत्व खराब आहे. प्रथम लक्षात ठेवा, नशीब खराब नसतं, तुमचं विचार आणि कृतीचा धागा मात्र प्रथम कमजोर असतो. आणि तुमचे विचार करण्याची शक्ती, तुमचा दृष्टिकोन हे पूर्णत्व चुकीचा असतो. बी पेरल्याशिवाय ज्या पद्धतीने फळ येत नसतं, हे साधं गणित आहे. तुम्ही जर इमानदारीचं बी पेरलं तर सुखाचं फळ तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून आता मात्र तुम्ही घाम गाळा, कारण कष्टाचा प्रत्येक थेंब तुमच्या भविष्याची इमारत मजबूत करत असतो. दुसऱ्याच्या श्रमावर जीवावर जगू नका. प्रथम स्वाभिमानाने तुम्ही नक्कीच जगायला शिकलं पाहिजे, कारण कष्ट करायला लाजणाऱ्यांना मी माझा भक्त कधीच मानत नसतो. आणि वाईट काम करताना 10 वेळा तुम्ही मात्र विचार केलं पाहिजे, कारण या संपूर्ण सृष्टीत तुम्ही अर्थात फेकलेल्या दगड परत तुमच्याच दिशेने येतो. त्याला म्हणतात कर्मफळ. याच्यापासून कोणी देखील कधी सुटत नसतं, हे प्रथम तुम्ही स्मरणात ठेवा. आणि हो, आता पुढे काय होईल याची मात्र चिंता आणि गेल्याचं काय करायचं याचा पश्चाताप, यातच तुमचं आजचं सुख मात्र तुम्ही मारून टाकत आहात. म्हणून भूतकाळ गेला आणि भविष्यकाळ अजून आलेला नाही. प्रत्यक्ष तो फक्त आहे हा वर्तमान या क्षणाचा. तुम्ही आता आनंद घ्यायला शिका. संकट आलं तर प्रथम नक्कीच भगवंतांना आठवा, पण आठवून प्रत्यक्ष नुसतं बसू नका. तुम्ही उठा आणि त्या संकटांवर योग्य पद्धतीने नक्कीच मात केली पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, भगवंत तुम्हाला नुसते रस्ते दाखवायला नक्कीच नसतात येत,
तर त्या रस्त्यावर चालण्याची कला नक्कीच भगवंत तुम्हाला शिकवत असतात. म्हणून प्रथम तुम्ही भगवंत तुम्हाला विचारतात आणि म्हणतात, हे भक्ता, कशासाठी धावतो तू? हा जन्म कशासाठी घेतलाय? नुसता प्रत्यक्ष संपवायला, पळायला, की प्रत्यक्ष वाईट कर्म करायला? हे मात्र तू ठरवलं पाहिजे. प्रथम या तुझ्या देहाला तू किती जपून ठेवतो, तेल लावतो, कपडे घालतो, पण हे तुमचं संपूर्ण शरीर म्हणजे काय आहे? ही फक्त माती आहे. आज नाही तर उद्या ती मातीतच मिळणार आहे. मग तुम्ही प्रत्यक्ष कशाचा अहंकार आणि कशाचा मोठेपणा धरून ठेवला आहात? या मातीच्या देहाला महत्त्व देण्याऐवजी यात असलेल्या आत्म्याला तुम्ही मात्र प्रथम महत्त्व दिलं पाहिजे. आणि आत्मा म्हणजेच भगवंत असतो आणि तुमचा वेळ म्हणजे भगवंतांचं सर्वात मोठे एक दान आहे. तुम्ही वेळ कशात घालवता? प्रत्यक्ष भांडणात, दोषात आणि दुसऱ्यांची निंदा करण्यात. प्रथम तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षण हा परत न मिळणारा एक मोती आहे. त्याला सत्कर्म करण्यात, प्रेम करण्यात आणि काहीतरी चांगले निर्माण करण्यात हे तुम्ही मात्र खर्च नक्कीच केलं पाहिजे. आणि हो, वेळेची चोरी कधीही करू नका. तुमचं कर्म प्रामाणिक असेल तर वेळेचा सदुपयोग होतो, अन्यथा ती मात्र वाया जाते. हे प्रथम तुम्ही नक्कीच स्मरणात ठेवा. बाकी तुम्ही सुखाच्या मागे धावता, पण सुख म्हणजे काय? 4 घास जास्त मिळणं किंवा मोठं घर बांधणं, यामध्ये सुख प्रत्यक्ष क्षणिक आहे. सुख म्हणजे मनातील शांतता. ती शांतता पैशाने विकत घेता येत नसते, ती मिळते फक्त समाधानाने. तुम्हाला जे काही भगवंतांनी दिलं आहे त्यात प्रथम आनंद मानायला शिका आणि उद्या काय मिळेल याचा विचार करण्यापेक्षा आज जे तुम्हाला भगवंतांनी दिलं आहे त्याचे प्रथम तुम्ही आभार माना. आणि तुम्ही जे काही माझं करता, पण या संपूर्ण जगात खरं माझं असं काहीच नाही हे प्रथम तुम्ही मात्र नक्कीच मनाला सांगा. कारण हे तुमच्याकडे असलेलं धन, जमीन, हे प्रत्यक्ष लोक सगळे मात्र तात्पुरते क्षणिक आहेत आणि क्षणिक आनंद हे प्रथम तुम्हाला दुखावून जातो. या गोष्टी प्रथम तुम्ही मात्र स्मरणात ठेवा. आता प्रेमळ मित्रांनो, मी तुम्हाला एक अशी गुरुमाऊली संत बाळूमामा यांची गोष्ट कथा सांगणार आहे. जी कथा तुम्ही लक्षपूर्वक नक्कीच ऐका. ती कथा आहे अहंकाराचं ओझं आणि समाधानाचं गुपित. आता तुम्ही ही कथा आहे साक्षात श्री बाळूमामांची आणि त्यांच्या 2 शिष्यांची. एक होता गबा, जो अत्यंत गरीब पण समाधानी होता, आणि दुसरा होता धोंडू, जो श्रीमंत पण गर्विष्ठ होता. श्री गुरुराया बाळूमामांचा मेंढरांचा कलप एका मोठ्या नदीच्या तीरावर विश्रांतीसाठी थांबला होता. संध्याकाळची वेळ होती आणि मामा नदीच्या वाळवंटात एका उंच अशा दगडावर बसून होते. धोंडू आणि गबा त्यांच्या जवळच होते. मग आता इथूनच खरी कथेची सुरुवात होते. धोंडूने बाळूमामांच्या पायावर डोकं ठेवलं आणि गर्वाने म्हणाला, हे मामा, माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे, म्हणून तर मी तुम्हाला आज एक मोठा नारळ आणि सोन्याचे नाणे अर्पण केलं. पण हा गबा हा नेहमी कोरडा असतो, याला काही मिळणार नाही. देव नेहमी श्रीमंतांनाच मदत करतो, असं तो म्हणाला. मग बाळूमामांनी धोंडूकडे शांतपणे पाहिलं आणि हसून म्हणाले, धोंडू, प्रथम भगवंतांच्या दरबारात श्रीमंत आणि गरीब असा कधीच भेदभाव नसतो. इथे फक्त श्रद्धा आणि कर्माची श्रीमंती मात्र पाहिली जाते. मग धोंडूने नाक मुरडलं, म्हणाला, मामा, तुम्ही नेहमी प्रत्यक्ष गुड बोलता. तेव्हा मामांनी गबाला आवाज दिला. गबा आला. त्याच्या हातात एक कोरडी भाकर आणि नदीचं शुद्ध पाणी होतं. तो म्हणाला, मामा, माझ्याकडे काहीच नाही, पण मी हे तुमच्यासाठी मोठ्या प्रेमाने आणले. मग गुरुराया बाळूमामांनी आनंदाने ती भाकर घेतली आणि पाणी देखील पिले. मग येथून होते खरी गोष्ट. श्री बाळूमामा त्या दोघांना म्हणाले, ऐका, प्रथम उद्या आपल्याला खूप दूरच्या गावी जायचे आहे. रस्त्यात एक मोठी दरी आहे. ती ओलांडण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला स्वतःच्या डोक्यावर एक ओझं घेऊन यावं लागेल, जे दरी प्रत्यक्ष पार करताना तुमची साथ देईल. मग गबा म्हणाला, तू घे तुझ्या गरजेनुसार, आणि धोंडू म्हणाला, तू तुझ्या श्रीमंतीनुसार ओझं घे. धोंडूने दुसऱ्या क्षणी आपले सेवक बोलावले आणि त्यांना हुकूम दिला. धोंडू म्हणाला, सर्वात महागडे दगड आणि मोठमोठ्या लोखंडी वस्तू गोळा कर. मी उद्या हे ओझं माझ्या डोक्यावर घेईन, कारण ओझं मोठं असेल तर भगवंतांचा आशीर्वाद देखील नक्कीच मोठा असतो आणि मोठा मिळतो, असं तो म्हणाला. मग धोंडूने मोठमोठे जड मौल्यवान वाटणारे दगड एका जाड अर्थात कापडात बांधून घेतला. तो इतका जड होता की त्याला एका जागी उभे राहणेही कठीण झाले. मग धोंडूच्या डोक्यात विचार होता की बाळूमामा नक्कीच
हे ओझं घेऊन येणाऱ्याला मोठं बक्षीस देतील. मग इकडे मात्र गबा नदीच्या किनाऱ्यावर गेला. त्याने पाहिले की तिथे खूप कोरड्या लाकडाची अर्थात फाटलेली फांदी पडली आहे. त्याने ती फांदी उचलली. ती हलकी होती आणि त्याला सहज सांभाळता येत होती. त्याला वाटलं ही फांदी मला दरीपार अर्थात करेपर्यंत नक्कीच आधार देईल. मग आता इथून सुरुवात नक्कीच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवास सुरू झाला. सुरुवातीचा टप्पा होता त्यांची, ती म्हणजे अहंकाराची किंमत. धोंडूने मोठ्या गर्वाने ते जड ओझं डोक्यावर घेतलं. अर्थात थोडं चालल्यानंतर त्याला घाम येऊ लागला. अरे बापरे, हे तर नुसतं लोखंड आहे, याची किंमत काय? पण त्याने विचार केला, मामाने सांगितले म्हणजे यातच फायदा असेल. गबा मात्र हलक्या फांदीच्या आधाराने सहज चालत होता. तो धोंडूच्या आता मात्र पुढे निघून गेला. दुपार झाली. ऊन प्रत्यक्ष तापू लागली. धोंडूच्या डोक्यातून रक्त मात्र आता वाहू लागलं. त्याला ते ओझं एका क्षणासाठी खाली ठेवावंसं वाटत होतं. पण त्याने परत विचार केला, मामा रागवतील आणि माझा गर्व जाईल. तो कणत चालत होता. तो ओझ्यामुळे इतका त्रस्त झाला की त्याला वाटेतले सुंदर फुलांचा सुगंध किंवा पक्ष्यांचा किलबिलाट काय देखील असं जाणवत नव्हतं. मग गबा मात्र वाटेत अनेक लहान मुलांना भेटला. त्याच्या फांदीच्या आधाराने तो एका लहान झोपडीतून नदीचं पाणी प्रत्यक्ष आणून गरजूंना देऊ लागला. त्याची फांदी आता मात्र आधार बनली होती. मग संध्याकाळ झाली आणि ते दरीच्या टोकावर पोहोचले. दरी खूप मोठी होती, पण ती ओलांडण्यासाठी फक्त एका बाजूला एक अरुंद पूल होता. धोंडूला त्या अरुंद पुलावरून चालणे अशक्य होते. ओझं इतकं जड होतं की त्याचा तोल प्रत्यक्ष जात होता. मग धोंडू रडत म्हणाला, हे गुरुराया, मी ओझं घेऊन दरी मात्र पार करू शकत नाही. हे माझ्या श्रीमंतीचं प्रतीक आहे, पण यामुळे माझा जीव धोक्यात आलाय. मग गुरुराया बाळूमामा म्हणाले, हे धोंडू फक्त दगड आहेत. तुला वाटलं की हे मौल्यवान आहेत, पण हे तर अहंकाराचं आणि प्रथम गर्वाचं ओझं आहे, जे तुला जीवनात प्रत्यक्ष पुढे नक्की जाऊ देत नाही. प्रथम तुला दरी पार करायची असेल तर हे ओझं मात्र आता फेकून द्यावंच लागेल. मग धोंडूने मोठ्या दुःखाने ते महागडं आणि जड ओझं दरीत मात्र फेकून दिलं. आता तो मात्र पूर्णत्व हलका झाला. गबा शांतपणे पुलावर गेला. पुलाला आधार देण्यासाठी प्रत्यक्ष कुठेही रेलिंग नव्हतं. त्याने आपल्या हलक्या फांदीचा आधार घेतला आणि ती फांदी पुलावर टेकवत प्रत्यक्ष आपला तोल सांभाळत सहजपणे दरी पार केली. मग आता सर्वजण दरी पार करून बाळूमामांच्या जवळ आले. धोंडू आणि माझ्या सर्व लेकरांनो, तुमच्या जीवनाची हीच खरी कथा आहे जी तुम्ही लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. तुमचं आयुष्य हा प्रथम पूल आहे आणि दरी म्हणजे तुमचं संकट आहे. धोंडूंचं वजन म्हणजे अहंकार, मोह, मत्सर आणि पैशाचा गर्व, संपत्तीचा गर्व. हे ओझं तुमच्या डोक्यावर असेल तर तुम्ही जीवनातल्या अडचणीचा अर्थात पूल कधीच पार करू शकणार नाही. तुम्हाला खरोखर यशस्वी व्हायचं असेल तर गर्वाचं ओझं तुम्ही प्रथम फेकून द्यावं नक्कीच तुम्हाला लागेल. आणि गबाची फांदी म्हणजे श्रद्धा, समाधान आणि चांगले कर्म. ते मात्र हलकं असतं, पण तेच तुम्हाला जीवनात प्रथम आधार देतं. तुम्ही गरीब असा पण तुमचे कर्म चांगले असतील तर ती फांदी तुम्हाला प्रत्येक संकटात योग्य त्या पद्धतीने नक्कीच आधार देईल. बस हा प्रत्यक्ष या जगात सर्वात मोठा देव समाधान आहे. नक्कीच म्हणून समाधानी राहा, प्रामाणिकपणे कष्ट करा आणि माणुसकीचं ओझं डोक्यावर ठेवा, पण अहंकाराचं नाही. बस याच गोष्टी तुम्हाला या कथेमधून योग्य पद्धतीने मात्र समजून घ्यायच्या आहेत. आणि हो, तुम्ही रोज माझ्याकडे प्रार्थना करता आणि म्हणता की हे गुरुराया, हे बाळूमामा, मला तुम्ही भरपूर असे सुख द्या, शांती द्या. आणि मी रोज तुम्हाला सांगत असतो की तुम्ही सुख आहात आणि तुम्ही शांती आहात. अर्थात मी कधी तुमच्यापासून दूर मात्र नव्हतो. प्रथम तुम्ही मला शोधायला बाहेर पळता, मंदिरात शोधता, पण खरी गोष्ट मी तुमच्या मनात बसलोय. तुम्ही तुमचं मन शांत केलात तर नक्कीच तुम्हाला परमेश्वर सापडून जाईल. तुम्ही मला हाक मारल्या संकटात, पण मी तर प्रत्येक श्वासात असतो. मी फक्त तुमच्या लक्षाची मात्र वाट योग्य पद्धतीने पाहतो. तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला त्रास देत नसतो, मी तुम्हाला घडवत असतो. प्रत्येक संघर्षामधून योग्य योद्धा नक्कीच घडत असतो. प्रत्येक वेदना म्हणजे मी तुम्हाला शिकवत असतो. तुम्ही किती शक्तिशाली आहात याची तुम्हाला जाणीव करून देत असतो. म्हणून संकट म्हणजे शिक्षा नव्हे, तर ती एक योग्य पद्धतीची अशी ओळख आहे तुमच्यातील सामर्थ्याची, तुमच्या विश्वास
विश्वासाची. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जग तुमच्यावर सर्व दरवाजे बंद करेल तेव्हा मीच तुमच्या मनात एक खिडकी नक्कीच उघडतो आणि ती खिडकी म्हणजे श्रद्धा असते. श्रद्धा असेल तर प्रत्यक्ष अंधारातही तुम्हाला मार्ग दिसेल आणि जर तुम्ही भगवंतांवर विश्वास ठेवला तर नक्कीच भगवंत तुमचं आयुष्य असं घडवतील की तुम्ही स्वतःवर प्रथम आश्चर्य नक्कीच तुम्हाला वाटेल. म्हणून आता प्रथम भगवंतांना मागणं थांबवा आणि स्वतःला ओळखायला तुम्ही मात्र सुरुवात करा. कारण तुम्ही जिंकलात म्हणजे नक्कीच भगवंत जिंकले. तुम्ही उभा राहिलात म्हणजे भगवंतांचं अर्थात अस्तित्व नक्कीच उजळलं असं असतं. आणि हो भक्ता, किती वेळा मी तुला हळूच सांगितले, थांब, घाई करू नकोस, पण तू प्रत्येक वेळी धावत गेलास. ते म्हणजे लोकांमागे, पैशांमागे, जगाच्या कौतुकामागे आणि शेवटी मात्र थकून तू भगवंतांकडे म्हणजे माझ्याकडे आलास. तुला वाटतं मी उशीर करतो, पण असे काहीच नसते. मी कधीच कोणत्या गोष्टीसाठी उशीर करत नसतो, अर्थात करत नसतो. मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. जेव्हा तू रडतोस तेव्हा मीही शांत बसत नसतो. माझं मौन म्हणजेच तुझी परीक्षा असते. माझं मौन म्हणजे तुझ्या शक्तीवरचा मोठा असा विश्वास असतो. तुझं नशीब नक्कीच मी लिहिले, पण त्या प्रत्येक वळणाचा अर्थ आहे तुला प्रत्यक्ष पडू देतो. पण फक्त एवढं शिकवायला उठायचं कसं ते तू ठरवायचं. म्हणून लोक म्हणतात की भगवंत संकट दिलंस का, पण एक गोष्ट तुम्ही समजून घेतलं पाहिजे, संकट भगवंत कधी देत नसतो, तर भगवंत त्या संकटात देखील एक मोठी अशी तुम्हाला संधी देत असतो. संकट म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखायची वेळ, तुमच्यातील जिद्द नक्की जागवायची वेळ असते. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रत्यक्ष तोडत नाही तोपर्यंत तुम्ही घडणार नाही. तुम्ही रोज विचार करता की हे भगवंता माझ्यासोबतच, असं रोज माझ्यासोबतच का घडतं, पण एकदा माझ्या जागी उभे राहून बघ. मी जे पाहतोय ते तू मात्र तुझं पुढील भविष्य, पुढील काळ पाहिलेला नाही. तू प्रत्येक वेदनेला नमस्कार करशील, कारण प्रत्येक दुःख, प्रत्येक तोटा हे तुझ्या आत्म्याचं घडणं असतं. म्हणून प्रथम तुला नक्कीच तुझं रडणं नाही दुखवत, अर्थात मला तुझं हरवलेलं धैर्य मात्र जास्त नक्कीच दुखवत असतं. आणि प्रत्येक वेळी लक्षात ठेव, मी तुझं मागणं पूर्ण करीत नसतो, कारण मी त्याहीपेक्षा मोठं काहीतरी तुझ्यासाठी तयार ठेवलेलं असतं. म्हणून जेव्हा काही गोष्टी मिळत नसते तेव्हा रडू नका, हसा आणि म्हणा की भगवंत मला आणखीन काहीतरी मोठं नक्कीच देणार आहेत. म्हणून तुमचं मन जेव्हा शांत होतं तेव्हा भगवंत तिथे उतरतात. तुम्ही मंत्र न म्हणता, नाव न घेता, फक्त शांत जरी बसला तरी भगवंत तुमच्या श्वासात असतो. कारण माझं घर मंदिरात नव्हे, माझं घर तुमच्या नक्कीच मनात आहे. म्हणून आता प्रथम तुम्ही तुमचं रडणं थांबवा, भीती थांबवा आणि उठा. तुम्हाला भगवंतांनी शक्ती दिलेली आहे, तुम्हाला भगवंतांनी, परमेश्वरांनी बुद्धी दिलेली आहे. आता सर्वात मोठं, तुम्हाला नक्कीच मी माझं हृदय दिलं आहे, त्या हृदयातून फक्त प्रेम वाहू द्या. दोष नव्हे, सूड नाही, ईर्ष्या नव्हे. कारण जेव्हा तुम्ही कोणाला क्षमा करता तेव्हा तुम्हाला नक्कीच भगवंत भेटत असतात. म्हणून आता पुढचं पाऊल प्रथम तुम्ही उचला. लोक काय म्हणतील याची मात्र अजिबात चिंता करू नका. तुम्ही प्रत्यक्ष स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल पुढे मात्र टाकत चला. जर तुम्ही लोक काय म्हणतील याचा विचार केलात तर प्रथम तुम्ही नक्कीच काय करू शकणार नाही, या गोष्टी तुम्ही समजून घ्या. आणि हा संदेश तुला हे स्मरण करून देण्यासाठी आला आहे की तू एकटा नव्हेस. या सृष्टीतील सर्व शक्ती तुझ्या अंतरंगात वास करत असते. ज्या शक्तीने हे विश्व निर्माण झाले ती जी शक्ती तुझ्या प्रत्येक कणाकणात भरली आहे. म्हणून भीती सोडून दे, कारण जीवनाच्या मार्गावर येणारे प्रत्येक आव्हान हे एक संधी आहे. तुझी क्षमता ओळखण्याची, तुझ्यातील आत्मा तेज प्रज्वलित करण्याची. पडणे किंवा हरणे हा शेवट नव्हे, ती फक्त दिशा बदलण्याची सूचना आहे. हे प्रथम तू समजून घे. आणि प्रेम हे जर जगाचे योग्य सार आहे. तुझ्या हृदयात सर्वांसाठी करुणा आणि प्रथम सद्भावना असू दे. जेव्हा तू प्रेम देतोस तेव्हा तू स्वतः प्रेमाने भरून जातोस. तुझे कर्म शुद्ध ठेव, फळाची चिंता न करता, कारण तुझे कर्तव्य पूर्णनिष्ठा आणि समर्पण भावनेने पार पाड. अगदी छोटेसे कार्यही अगदी श्रद्धेने कर, ते यज्ञ बनून जाते.
म्हणून शांत राहा. जीवनातील धावपळी क्षणभर थांब, श्वास घे आणि तुझ्या अंतर्मनातील आवाजाकडे प्रथम लक्ष दे, कारण तो आवाज सत्याला मार्ग दाखवतो. तो अमूल्य आहेस. तुझ्या अस्तित्वाचे महत्त्व जाण आणि या पृथ्वीवरची तुझी दिव्य भूमिका पूर्ण कर. बस याच गोष्टींकडे प्रथम तू लक्ष मात्र दिलं पाहिजे. आणि हे सर्व क्षणभंगुर जग, हे शरीर, या भावना, हे सर्व प्रत्यक्ष माझ्या एका इच्छेचे तरंग आहेत. तू या तरंगावर स्वार होणारा शाश्वत सागर आहेस. तुझा खरा स्वभाव आहे अमरत्व, हे क्षणभर विसरू नकोस. अर्थात तू कशाची कमतरता असलेला जीव नव्हे तर पूर्णता आहेस. म्हणून माझ्यासाठी अर्थात घंटानाद करणे किंवा केवळ मंत्रोच्चार करणे ही भक्ती नव्हे. खरी भक्ती म्हणजे तुझा प्रत्येक श्वासात कृतज्ञता असणे, तुझ्या प्रत्यक्ष कामात परमनिष्ठा असणे. तू दिलेले वचन पाळतोस. जेव्हा तू प्रामाणिक राहतोस तेव्हा तू माझी सेवा नक्कीच करत असतोस. आणि जेव्हा तू दुसऱ्याच्या डोळ्यात माझा अंश पाहतोस तेव्हाच तीच खरी मात्र माझी भक्ती असते, पूजा असते. म्हणून ज्या गोष्टींची तुलना प्रत्यक्ष तुला भीती वाटते त्या सर्व मायेचा खेळ आहेत. मी तुला संपूर्ण जगात अशक्त म्हणून पाठवले नव्हे. तुझ्यामध्ये सर्व काही करायची, प्रत्येक वादळ शांत करायची शक्ती मात्र मी ठेवली आहे. तुझ्या आतला मी कोणत्या समस्येपेक्षा खूप मोठा नव्हे. जेव्हा तुला चिंता वाटेल, दुःख वाटेल, तेव्हा एक क्षण थांब आणि स्वतःला सांग, माझा आधार भगवंत आहे आणि मी मात्र नक्कीच भगवंतांचा नक्कीच बाळ आहे. हे प्रथम तू समजलं पाहिजे. बाकी भगवंत म्हणतात, तू मला काय म्हणतो, मोठी दे असे म्हणतो. प्रथम तुला काय वाटेल, मी तुला सोन्याचा डोंगर किंवा जादूची कांडी देईल असे मुळीच नव्हे. मी तुला ते सत्य देईल जे तुला न संपणारे समाधान आणि अखंड असे आनंद देईल. म्हणून माझा संदेश केवळ शब्दांचाच नव्हे, तो जाणीवेचा विस्तार असतो. हे तू लक्षात ठेवलं पाहिजे. तू स्वतःला एक थेंब मानतो. तुझी वेदना, तुझी चिंता, तुझा भूतकाळ आणि भविष्यकाळ, हे सर्व काही त्या थेंबाच्या लहानशा किनाऱ्यावरील एक प्रकारची भीती आहे. पण मी तुला सांगू इच्छितो, तू प्रत्यक्ष थेंब नव्हे, तू प्रत्यक्ष तो विशाल अथांग अनंत महासागर आहेस, ज्यातून कोट्यावधी थेंब सतत निर्माण होत असतात आणि विलीन होत असतात. या शरीराच्या आणि मनाच्या मर्यादा तुझी ओळख नसतात. तू काळ आणि वेळेच्या पलीकडील शुद्ध असा प्रकाश आहेस. तुझ्यामध्ये जन्म मृत्यूचा खेळ नक्की चालतो, पण तू स्वतः जन्म मृत्यूच्या पलीकडील आहेस. म्हणून तू कधीही जन्मलेला नाहीस आणि तू कधीही मरणार नाहीस. तू फक्त स्वरूप बदलतो. हा विश्वास तुझ्या जीवनातील सर्वात मोठी एक दिव्य अशी शक्ती बनेल. मी तुला प्रत्यक्ष तुझा स्रोत आहे आणि तू प्रत्यक्ष तो स्रोत नक्कीच आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून कर्तेपणाचा अहंकार मात्र प्रथम सोडून दे, कारण तुला वाटते की तू तुझ्या व्यवसायात, घरात किंवा नात्यात आता करता आहेस, पण तू फक्त माझी इच्छा पूर्ण करण्याचे एक माध्यम आहेस. तू करत नसतात. तुझ्या माध्यमातून स्वतः भगवंत ते कार्य मात्र घडवित असतात. हे प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तुम्ही फक्त उद्देश शुद्ध ठेवा. तुम्हाला काय करायचे आहे यावर तुम्ही फक्त लक्ष केंद्रित करा. ते कसे साध्य होईल याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही मात्र भगवंतांची असते. म्हणून तुम्ही फक्त पाय उचला आणि योग्य त्या पद्धतीने, नक्कीच योग्य त्या पद्धतीने कर्म आणि कष्ट करा. हेच तुम्हाला स्मरणात ठेवायचे. पण यात देखील एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, ते म्हणजे तुम्ही देवभक्त आहात. तुमची खरी शक्ती, तुमची खरी ओळख ही तुमच्या परमेश्वरावरील अडल श्रद्धेत असते. इतर लोक जेव्हा संकटांनी ग्रासून जातात तेव्हा तुम्ही मात्र त्या संकटाकडे एक परीक्षा म्हणून पाहतात. तुमच्या श्रद्धेची, तुमच्या धैर्याची ती मात्र एक कसोटी असते. आणि हे गुरुमाऊली म्हणजेच बाळूमामा तुम्हाला कधी एकटं सोडत नसतात. ही जाणीव मात्र तुमच्या मनामध्ये नक्कीच असते. म्हणून प्रिय मित्रांनो, जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरू नका. अडचणी म्हणजे तुमच्या जीवनातील शिक्षक असतात. गुरुमाऊली म्हणतात, ज्या क्षणी तू पूर्णपणे नक्कीच माझ्यावर विश्वास ठेवतो त्या क्षणी तुझ्या मनातील सर्व भीती मी दूर करत असतो. चिंता कशाची करतो? जेव्हा तुला प्रत्यक्ष मार्गदर्शन साक्षात मी करत असतो तेव्हा मात्र तू लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. आणि हो, गीतेत म्हटलं आहे, न मे भक्त प्रणष्टित, म्हणजे माझा भक्त कधी नष्ट होत नसतो.
म्हणून प्रथम आपण भगवंतांवरती विश्वास ठेवला पाहिजे. रोज सकाळी आणि संध्याकाळी शांतपणे तुम्ही 5 मिनिटे बसा, डोळे मिटा आणि तुमच्या इष्ट देवतेंचं रूप मनात आणा आणि म्हणा, हे गुरुराया, माझ्या जीवनाची धुरा तुझ्या हाती आहे. हा विश्वास तुम्हाला मोठी शक्ती नक्कीच देईल. आणि अपयश म्हणजे प्रत्यक्ष शेवट नव्हे, तर नव्या सुरुवातीची एक सूचना असते. परमेश्वर प्रत्येक वेळी तुम्हाला एका चांगल्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करीत असतात. तुम्ही फक्त एका दरवाजाला चिटकून मात्र राहतो अर्थात, पण भगवंत तुमच्यासाठी अनेक दरवाजे कायम उघडून ठेवत असतात. म्हणून यासाठी उपाय एकच, सेवा आणि प्रथम कर्म करा. तुमचे कर्म उत्कृष्ट करा आणि फळाची चिंता मात्र तुम्ही गुरु माऊलींवर सोडा. कारण निष्काम कर्म हाच खरा धर्म असतो. इतरांची निस्वार्थ भावनेने तुम्ही काय मदत करा. प्रथम दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ही तुमची निराशा नक्कीच दूर करेल. म्हणून प्रथम संत महात्म्यांना देखील टीका सहन करावी लागली आहे. टीका करणारे लोक हे वेळेचे अपयोग करणारे असतात. तुम्ही तुमचा मार्ग कधी सोडून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर तुमची प्रगती तिथे मात्र थांबते. म्हणून नेहमी सत्य आणि धर्म याच्या बाजूने तुम्ही राहिलं पाहिजे. तुमच्या अंतरंगाचा आवाज प्रथम तुम्ही ऐका. लोकांना खुश करण्याऐवजी तुम्ही परमेश्वराला स्मरून तुमचे कार्य करत राहा. कारण जगातील टीकेपेक्षा देवाची कृपा महत्त्वाची असते. म्हणून दररोज तुमच्या इष्ट देवतेच्या अर्थात नावाचा जप करा. तो एक मंत्र, एक कवच असतो जो तुम्हाला प्रत्येक संकटापासून वाचवत असतो. आणि तुमच्या आईवडील, गुरुजन आणि गुरु अर्थात गरजूंवर नक्कीच तुम्ही प्रेम करा. कारण प्रेम हेच परमेश्वरांचं खरं प्रथम रूप आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट तुम्ही गुरुराया म्हणजेच बाळूमामाला समर्पित मात्र केली पाहिजे. मग ती हार असो वा जीत, सगळं काही मात्र त्यांचंच आहे हा भाव तुम्ही प्रथम मनामध्ये ठेवा. आणि तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं घडतं ते तर श्री बाळूमामांच्या कृपेनं घडतं. आणि जे वाईट किंवा कठीण जे तुमच्या आयुष्यात घडलं आहे ते तर गुरुमाऊलींच्या नक्कीच आशीर्वादानेच घडलं आहे असं समजा. कारण ते तुमच्या कल्याणासाठी दिलेला एक भगवंतानी प्रसाद आहे. ही मात्र एक पद्धतीने तुम्ही भावना मात्र ठेवली पाहिजे. आणि या बुद्धीमुळे प्रत्यक्ष तुमचं मन शांत होईल. आता या परिस्थितीतून तुम्हाला काय शिकायचं आहे हा विचार नक्कीच तुमच्या मनामध्ये येतो आणि त्यामुळे संकट मात्र लवकर टळतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू आपण ओळखावा. यातून तुम्ही भरपूर गोष्टी शिकल्या पाहिजेत. गुरुमाऊली म्हणतात, अडचणीत असताना एकटं मात्र राहू नको. सत्संग, चांगल्या लोकांची प्रथम तू साथ कर. नक्कीच ज्यांच्या मनात परमेश्वरांविषयीची आस्था असते त्यांच्यासोबत तुम्ही मात्र बोला. तुमच्यासोबत जास्त अडचणी असलेल्या एखाद्या गरीब किंवा जास्त व्यक्तींची नक्कीच तुम्ही निस्वार्थ सेवा करा. कारण सेवा केल्याने तुमच्या अडचणींवरचं लक्ष आपोआप कमी होतं आणि तुम्हाला एक वेगळी मानसिक शांती तिथे मात्र मिळून जाते. आणि कितीही मोठी अडचण असली तरी रोज तुम्ही श्री बाळूमामांचे आभार माना. कारण गुरुमाऊलींनी तुम्हाला प्रत्यक्ष या संकटांशी लढण्याची ताकद मात्र दिली आहे. याबद्दल तुम्ही मात्र कृतज्ञतेने नक्कीच त्यांच्याकडे प्रत्यक्ष गेलं पाहिजे आणि त्यांच्या चरणी नेहमी योग्य त्या पद्धतीने तुम्ही सकारात्मक विचार मांडले पाहिजेत. गुरुमाऊली म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीला नक्कीच तू योग्य पद्धतीने उत्तर दे. आणि जे काय सध्या तुझ्या आयुष्यात घडत आहे ते फक्त काही काळासाठी आहे. फक्त तुला एवढीच गोष्ट स्मरणात ठेवायचं आहे, मी तुझ्या सोबत आहे म्हटल्यानंतर माझी कृपादृष्टी नक्कीच तुझ्यावरती असेल. आणि ज्या गोष्टी तुला आजपर्यंत मिळाल्या नाहीत त्याहून उत्तम गोष्टी देण्याच्या मी तुला तयारीत आहे. फक्त तुला ठेवावं लागेल तो म्हणजे विश्वास. आणि तो विश्वास तुला योग्य पद्धतीने प्रामाणिकपणे मात्र माझ्यावर ठेवावं लागेल. हे प्रथम तू लक्षात घेतलं पाहिजे. आणि बरेच लोक म्हणतात की देवभक्त हे सांसारिक गोष्टींपासून दूर असतो, पण हे अर्धसत्य आहे. खरा देवभक्त तो आहे जो संसारात राहून कायम गुरुमाऊलींशी म्हणजेच परमेश्वरांशी जोडलेला असतो. तुम्ही सर्वजण या संसाराच्या अर्थात रथाचे सारथी आहात. हा रथ कधी सुखाच्या मार्गावर धावत असतो तर कधी अडचणींच्या खळग्यांतून नक्की जातो. आम्ही सामान्य माणूस आहोत.
तुम्हाला प्रत्यक्ष भूक लागते, तुम्हाला दुःख होतं, तुम्हाला आर्थिक विवंचना अर्थात सतावतात. या सगळ्याला तोंड देताना तुम्ही तुमच्या परमेश्वरांकडे पाहता आणि प्रत्यक्ष त्यावेळी तुम्हाला गुरुमाऊली लगेच जादुई चढीने सर्व समस्या दूर करून देतो अर्थात देतात का याचे उत्तर नाही. तर नक्कीच ते तुम्हाला ताकद देतात, ते तुम्हाला बुद्धी देतात, ते तुम्हाला त्या संकटांशी लढण्याची एक अक्षय अशी ऊर्जा देतात, एक दिव्य अशी ऊर्जा देतात. म्हणून आजच्या काळात तुमच्यासमोर 2 प्रकारच्या प्रथम अडचणी आहेत. ते म्हणजे बाह्य अडचणी, जसे की तुमचे कर्ज, रोग, अपमान आणि नुकसान. आणि दुसरं म्हणजे आंतरिक अडचणी, जसे की मोह, मत्सर, अहंकार, आळस आणि निराशा. या दोन्ही प्रकारच्या अडचणींवर केवळ भक्ती आणि विवेक हेच अचूक औषध असतात. म्हणून सर्वात मोठी अडचण म्हणजे तुमचा अहंकार. तो तुम्हाला मीच सगळं करतो असं मात्र भासवतो. म्हणून गुरुमाऊली म्हणतात, भक्तीचा अर्थ आहे शरण जाणे. रोज सकाळी माझ्यासमोर हात जोडून म्हण, हे गुरुराया, आज दिवसभरात माझ्याकडून जे काही चांगले कार्य घडले ते फक्त तुमच्या कृपेनेच घडले. मी फक्त एक मात्र त्यातील माध्यम आहे. या भावनेने तुम्ही जर काम केलात तर यश मिळाल्यास तुम्हाला अहंकार मात्र होणार नाही आणि अपयशी झाल्यास निराश मात्र तुम्हाला वाटणार नाही. हीच तुमच्या मनाची खरी शांती आहे, जी फक्त धनसंपत्ती नव्हे तर फक्त शांती मात्र महत्त्वाची आहे. म्हणून लक्षात ठेवा, बाळूमामा तुमच्यासोबत आहेत म्हणजे तुम्ही कधी एकटे नाहीत. संकट हा शब्द मुळात काळानुसार बदलणार आहे. कोणतीही अडचण कायम टिकत नसते. म्हणून सर्वप्रथम मनात कोणताही गोंधळ निर्माण करू नका. प्रत्यक्ष हे संकट का आले, माझ्या चुकीमुळे की नैसर्गिक चक्रामुळे? म्हणून शांत डोक्याने त्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी योग्य पाऊल उचला. आणि गुरुमाऊलींकडे म्हणजेच बाळूमामांकडे समस्या दूर करण्याची शक्ती मागण्याऐवजी ती समस्या सहन करण्याची आणि त्यातून शिकण्याची बुद्धी मागा. कारण हाच खरा शहाणपण आहे, जे फक्त योग्य भक्त समजतात. म्हणून एक देवभक्त म्हणून तुमच्या जीवनात 3 गोष्टींचा संगम मात्र असला पाहिजे. पहिली आहे ज्ञान. केवळ पोत्या वाचून नव्हे तर जीवनातील अनुभवातून ज्ञान तू मात्र भक्ता मिळवलं पाहिजे. आणि हो, माझ्या अस्तित्वावर तर्कशून्य विश्वास ठेवण्याऐवजी तू माझ्या प्रत्यक्ष सत्तुचित्त आनंद स्वरूपाला बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न मात्र केलं पाहिजे. ज्ञान असेल तर कोणीही तुमची फसवणूक करू शकणार नाही. आणि दुसरं आहे प्रेम. तुझ्या मनात कोणताही प्रत्यक्ष दोष मत्सर ठेवू नको, कारण मी निर्माण केलेल्या प्रत्येक जीवावर, प्रत्यक्ष मी निर्माण केलेल्या संपूर्ण सृष्टीवर समान प्रेम तू मात्र केलं पाहिजे. कारण प्रेम हेच सर्वात मोठं तप असतो, जो इतरांना मदत करतो. त्याच्या मदतीला साक्षात भगवंत देखील धावत येतो, हे मात्र नक्कीच खरे. म्हणून वैराग्य म्हणजे घर सोडून जंगलात जाणे नव्हे. वैराग्य म्हणजे वस्तूंचा उपयोग करा पण त्यांच्यात अडकून राहू नका. कारण यश मिळालं तर आनंद घ्या, पण त्या यशाचा गुलाम मात्र तुम्ही बनू नका. हा अलिप्तपणाचा प्रत्यक्ष भाव तुम्हाला कोणत्या अडचणीत बांधून मात्र ठेवणार नाही. म्हणून गुरुमाऊली म्हणतात, हा प्रवास खूप सुंदर आहे. तू महान आहेस कारण तू प्रत्यक्ष माझ्यावरती विश्वास ठेवला आहे. आज घरी परतताना एक संकल्प कर, मी गुरुमाऊली बाळूमामांचा नक्कीच भक्त आहे. मी माझ्या जीवनात नेहमी सत्य बोलेन, नीतीने वागेन आणि प्रेमाने नक्कीच जगेन. या 3 गोष्टी तू तुझ्या जीवनात आणल्या तर नक्कीच मी तुझ्यासाठी स्वतः मार्गदर्शन म्हणून उभा राहील. तुझ्या मार्गात आलेले डोंगर ते नक्कीच फोडेल आणि तुझ्या आयुष्यात योग्य शांतीचा सूर्योदय करेल. म्हणून प्रत्यक्ष माझ्या आयुष्यात काय काय घडते, काय काय गोष्टींचे दुःख येते, या गोष्टींकडे दुर्लक्ष कर. आणि ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यात सध्या नक्कीच नाहीत त्या गोष्टींकडेही दुर्लक्ष कर आणि फक्त कर्म करत चल. फक्त हेच तुला मात्र आता लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तुझ्यासाठी हा क्षण आहे जीवनातील गूढ प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा. आजपर्यंत तू भक्तीचे सोपे अर्थ पाहिले, पण आज तू भक्तीच्या परम अर्थाकडे नक्कीच वळ. कारण तुला अनेक लोक भक्त म्हणून ओळखतात, पण तू स्वतःला कोण प्रत्यक्ष मानतो? तू जे काही आहेस ते प्रत्यक्ष मंदिरात जाऊन फक्त घंटा वाजवतात. तू ते आहेस का जे माळ फिरून फक्त संख्या मोजतो? असे अजिबात नव्हे.
खरा गुरुमाऊलींचा भक्त तर तोच आहे जो या संसाराच्या प्रचंड नाट्यशाळेत राहून आपली मूळ भूमिका कधी देखील विसरत नसतो. आपली मूळ भूमिका काय आहे ती फक्त गुरुमाऊलींचे नामस्मरण करणं, त्यांची भक्ती करणं आहे. तुम्ही अडचणींबद्दल बोलत असता, पण आज एक वेगळा विचार करा. अडचणींना संकट म्हणण्याऐवजी त्यांना नक्कीच माझी गुप्त भेट म्हणजेच ईश्वरांची गुप्त भेट नक्कीच म्हणा. कारण ईश्वर जेव्हा तुम्हाला मोठी जबाबदारी सोपून इच्छितात तेव्हा ते आधी तुम्हाला लहान मोठ्या संकटातून तयार करत असतात. कारण एखादी गोष्ट मोडल्याशिवाय परत ती नक्कीच बनत नसते. म्हणून प्रत्यक्ष तुम्हाला मोडत आहेत कारण ते नव्याने तुम्हाला बनवू इच्छितात. हे कष्ट तुम्हाला देहाची नाशवरता प्रत्यक्ष आणि मनाची खरी ताकद शिकवते. आणि आर्थिक नुकसान, हे नुकसान तुम्हाला पैशावरचे अवलंबित्व कमी करून ईश्वरांचे अवलंबित्व वाढवायला मात्र शिकवत असते. आणि अपमान किंवा विरोध हे तुम्हाला तुमच्या शांततेची आणि संयमाची परीक्षा मात्र घेण्यासाठी नक्कीच येतात. आणि जो भक्त या संकटांना गुरु मानून त्यातून योग्य पद्धतीने शिकतो त्याला या संसारातील कोणताही पेपर अवघड मात्र वाटत नसतो. म्हणून प्रत्यक्ष शून्य होणे म्हणजे अहंकार, मत्सर आणि दुसऱ्याबद्दलचे पूर्वग्रह दूर करणे. जेव्हा तू शून्य होतो तेव्हाच तुला नक्कीच परमेश्वरांची अखंड ऊर्जा तुझ्यात मात्र प्रवेश करू शकते. म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी आज दिवसभरात तुझ्या हातून कोणाचे मन दुखावले गेले असेल किंवा तुझ्या मनात प्रत्यक्ष कोणाबद्दल वाईट विचार आला असेल तर नक्कीच मी त्याबद्दल क्षमा मागतो हा भाव ठेव. कारण यामुळे मन तुझं प्रत्यक्ष स्वच्छ राहते. आणि तुझे काम करत असताना सत्य काय आणि असत्य काय याचा सतत विचार करत राहा. कारण हा विवेकच तुला चुकीच्या निर्णयापासून प्रथम वाचवतो. केवळ भावनिक भक्ती पुरेशी नसते. कारण संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे भक्ती आणि ज्ञान यांची सुवर्ण युती हवी. भक्ती तुम्हाला प्रेमाची शक्ती देते तर ज्ञान तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची नक्कीच दिशा देते. म्हणून तू जे काम करत आहेस, मग ते शेती असो, एखादी नोकरी असो किंवा घर चालवणे असो, त्या कामालाच तू प्रथम भगवंत सेवा, देव सेवा मान. कारण तुझे काम, तुझे कुटुंब आणि तुझे कर्तव्य हेच प्रथम तुझ्यासाठी पवित्र मंदिर आहे. तुझ्या सहकार्याला, तुझ्या कुटुंबातील सदस्यांना, तुझ्या प्रतिस्पर्धकाला, अगदी तुझ्या शत्रूलाही त्या परमेश्वरांचा अंशमान. ही प्रत्यक्ष समुद्दृष्टी तुला जीवनातील सर्वात मोठे सुख आणि समाधान देऊन जाईल. म्हणून तू खूप भाग्यवान आहेस. कारण तुझ्या जीवनात श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या बळावर तू जगात कोणतीही अशक्य काम अगदी शक्य करू शकतो. जीवनात कितीही मोठे वादळ आले तरी डगमगू नका. तुमचं जहाज नक्कीच परमेश्वरांनी म्हणजेच बाळूमामांनी बांधलं आहे आणि ते तुम्हाला किनारी सुरक्षित मात्र पोहोचणारच. एवढा मात्र तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. म्हणून तुम्ही अमर आहात, अविनाशी आहात आणि तुम्ही नेहमी विजयी होणार आहात अशी तुम्ही तुमच्या मनामध्ये भावना ठेवा. कारण जो व्यक्ती सकारात्मक विचार करतो त्याची नक्कीच विचारसरणी त्याला आयुष्यात भरपूर यश देऊन जाते. आणि ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत नक्कीच गमावल्या आहेत, प्रत्यक्ष त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला गुरुमाऊली भगवंत नक्कीच देतील. फक्त तुम्हाला आता मात्र श्रद्धा ठेवायचे. आणि प्रत्यक्ष भक्ती म्हणजे केवळ डोळे मिटून भगवंतांची पूजा करणे असं समजू नका. तर भक्ती म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. मनाला नियंत्रित करण्याचे, आत्म्याला प्रकट करण्याचे, संकटांना संधीत रूपांतरित करण्याचे हे विज्ञान असते. परमेश्वर तुम्हाला कधीही अपूर्ण किंवा कमकुवत बनवत नाही. ते तुम्हाला पूर्णत्व देण्यासाठी जन्म देतो. तुम्ही भक्त असल्यामुळे तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की तुमचे खरे स्वरूप दुःख स्वीकारणे नाही तर आनंद निर्माण करणे असते. आजच्या या गतिमान, धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात भक्तासमोर एक मोठे आव्हान आहे. ते म्हणजे त्याची मनाची चंचलता. त्याच्या आजूबाजूला माहितीचा, इच्छांचा आणि विचारांचा इतका मोठा असा गोंधळ आहे की त्याचे मन सतत विचलित होते. हीच त्याची सर्वात मोठी अडचण आहे. जर मन शांत नसेल तर साक्षात परमेश्वर मात्र समोर उभा जरी असले तरी तुम्हाला त्यांची जाणीव कधी होणार नाही. म्हणून भक्तिमय एकाग्रतेची साधना प्रथम हाच तुम्हाला त्यासाठी उपाय आहे. गुरुमाऊली म्हणतात, दिवसभरात फक्त 2 मिनिटे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी शांत बस.
कोणताही विचार करू नको, फक्त तुझ्या श्वासावर लक्ष केंद्रित कर. श्वास आत घेताना सांग मी शांत आहे, मी सकारात्मक आहे. आणि श्वास बाहेर सोडताना सांग मी आनंदी आहे, मी भरभरून जीवनात कार्य केले आहे ते म्हणजे योग्य. आणि हो, हा सराव तुझ्या मनाला शांत आणि प्रत्येक रिस्पॉन्सिव्ह प्रतिक्रिया देणारे बनवते आणि रिॲक्टिव्ह प्रतिक्रिया देणारे नाही. म्हणजे संकटांच्या वेळी तुम्ही घाबरण्याऐवजी शांतपणे उत्तर देऊ शकता. भक्ती तुम्हाला फळ काढायला शिकवत नाही, तर ठामपणे उभे राहायला शिकवते. तुमचे कर्तव्य टाळू नका. विद्यार्थी असाल तर प्रथम अभ्यास करा. नोकरी करत असाल तर प्रामाणिकपणे फक्त योग्य त्या बुद्धीचा वापर करून प्रत्यक्ष तुम्ही काम करा, कर्तव्य करा, कारण ते भगवंतांचे आज्ञा आहे. जेव्हा तुम्ही तुमचे काम देवांच्या आज्ञेने करता तेव्हा त्या कामातील सर्व अडचणी आपोआप दूर होतात, कारण भगवंत तुम्हाला मदत करण्यासाठी एक अदृश्य हात मात्र नक्कीच देतो. म्हणून जगात जे काही सध्या चाललं आहे त्यामागे भगवंतांची एक मोठी योजना आहे. तुम्हाला जर आज वाईट वाटत असेल तर त्यामागे उद्या तुम्हाला काहीतरी भव्य देण्यासाठी त्यांची योजना असू शकते. यावरती तुम्ही मात्र विश्वास ठेवा. आणि हा विश्वास ठेवा की प्रत्यक्ष तुमच्यासोबत कधीही काहीची चुकीचे घडू शकत नाही. तर जे काय घडत आहे ते प्रत्यक्ष माझ्या कल्याणासाठीच आहे, माझ्या भविष्यासाठी योग्यच आहे. हा विश्वास, ही देवी दृष्टी तुम्हाला जीवनातील सर्वात मोठ्या संकटातून सहज मात्र बाहेर काढेल. म्हणून आता एका अंतिम आणि तेजस्वी संकल्पनाची वेळ आहे. आज तुम्ही केवळ भगवंतांची स्तुती करून जाऊ नका, तर नक्कीच तुम्ही तुमच्या देवत्वाचा संकल्प करूनच जावा आणि म्हणा मी गुरुमाऊली भगवंतांचा अंश आहे, माझ्यामध्ये सर्व शक्ती आहे, मी सर्व काही प्राप्त करू शकतो आणि माझ्यामध्ये शांती देखील आहे. मी प्रत्येक अडचणींपासून पळून जाणार नाही, तर त्या अडचणींना गुरु मानून त्यातून योग्य पद्धतीचे शिकून अधिक तेजस्वी होईन. माझ्या प्रत्येक श्वासात आणि प्रत्येक कर्मात नक्कीच मी परमेश्वरांची उपस्थिती अनुभवणार आहे. हा संकल्प तुमच्या जीवनाला नवीन दिशा देईल. तुमचे मन अगदी शांत राहील आणि तुमचा आत्मा नेहमी आनंदाच्या अवस्थेत राहील. बाकी बाळूमामा तुम्हाला तुमच्या या भक्तिमय मार्गात अखंड ऊर्जा आणि अचूक मार्गदर्शन देव. तुमचे जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरलेले असो. ज्या गोष्टी, ज्या नक्की स्वप्न तुमच्या मनामध्ये आहे, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात, त्या प्रत्यक्ष प्रयत्नांना भगवंत भरभरून असे यश देव. बस एवढंच आम्ही भगवंतांच्या चरणी नक्कीच प्रार्थना करतो. बाकी गुरुमाऊली म्हणतात, ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यात नक्कीच तुला मिळाल्या नाहीत त्या गोष्टींचे दुःख बाळगण्यापेक्षा कायम तू कृतज्ञ राहा, कारण भगवंतांनी आजपर्यंत तुला इथपर्यंत आणलं आहे म्हटल्यानंतर ते उद्या तुला पुढे नक्कीच घेऊन जातील. फक्त तुला आता श्रद्धा ठेवायचे आणि माझी भक्ती निस्वार्थ मनाने करायचे, बस एवढंच आता स्मरणात ठेव. प्रेमळ मित्रांनो, हा गुरुमाऊली बाळूमामांचा संदेश तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असाल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांकडे शेअर करा. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे. तोपर्यंत श्री गुरुमाऊली, श्री बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.